पुढचा परफॉर्मन्स अशा एका सिंगरचा आहे जिच्या आवाजात इतकं माधुर्य आहे, सतत कानावर तिचे बोल पडत राहावेत इतका सुंदर आवाज आहे तिचा. जिनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली त्या भाग्यश्रीला मी आता स्टेजवर बोलवते एका अतिशय उत्तम आणि सुंदर गाणं गाण्यासाठी, जे तुम्ही डोळे मिटून ऐकलं तर ओरिजिनल से कम नहीं है. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि मला खात्री आहे तिचं गाणं ऐकल्यानंतर यापेक्षा जास्त चांगल्या जोरदार टाळ्या ऐकायला येणार आहेत तिला. स्वागत आहे भाग्यश्री.
दैवी देणगी म्हणजे काय आणि ती कशी सांभाळून ठेवायची याचं साक्षात आपण इथे उदाहरण बघितलं. भाग्यश्री, माझ्याकडे शब्दच नाही आहेत तुझं कौतुक करायला आणि तुझ्या आवाजाचं कौतुक करायला सुद्धा. जेव्हा आमच्याकडे ह्या गाण्याची, तिला वास्तविक सरावाची काही आवश्यकता नाही, पण तिला असं वाटतं की ती आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा ती घरी येत होती सरावासाठी, प्रॅक्टिससाठी, तेव्हा या गाण्याने अक्षरशः सगळं घर भारून जायचं. आम्ही स्पेल बाउंड बसायचो. आणि आमच्या इथे राहणाऱ्या खाली ज्या जोशी म्हणून राहतात त्यांनी मला एकदा फोन केला. त्यांनी मला फोन केला की एवढ्या मोठ्या आवाजात तू पिक्चर लावलायस का? म्हणलं नाही, माझ्याकडे असा असा कार्यक्रम चालला आहे. त्या म्हणल्या कोण गातंय? तर पुढचे शब्द मी डिझर्व करत नव्हते म्हणून मी तिच्या हातात फोन दिला आणि त्यांनी जे काय तिला सांगितलं असेल, मला पूर्ण कल्पना आहे, त्यांनी अगदी भारावून जाऊन तिला ते कॉम्प्लिमेंट दिलं आणि वेल डिझर्व कॉम्प्लिमेंट आहे. मला त्याच्यानंतरही बऱ्याच लोकांनी विचारलं की तुझ्याकडे कुठला कार्यक्रम चालू आहे. तर लाईव्हपेक्षा आणि ओरिजिनलच्या तोडीस तोडासा हा परफॉर्मन्स झालेला आहे. भाग्यश्रीसाठी डबल टाळ्या झाल्या पाहिजेत.